मुंडे साहेबांवर गुन्हा दाखल. मुंडे साहेबांच्या अडचणीत वाढ. गेल्या 10 दिवसात मुंडे साहेबांनी केलेल्या कामामुळे सगळीकडे त्यांचं कौतुक होत होतं. 4 दिवसांपूर्वी त्यांच्या टीमवर हल्ला झाला होता. हल्लाखोरांना पकडलं, पण त्यांच्यावर कारवाई करण्याचं सोडून मुंडे साहेबांवरच कसा काय गुन्हा दाखल झाला? ही बातमी सध्या मुंडे साहेबांच्या बाबतीत प्रचंड व्हायरल होत आहे. 25 मे रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्या दिवशीच रामदेव बाबांचा खेळ खल्लास केला. महाराष्ट्रातील अन्न भेसळ माफियांवर एकामागून एक मोठे वार करणारे आयुक्त तुकाराम मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अनेक मोठ्या कारवायांनंतर त्यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुढील लक्ष कोण असणार याचे संकेत दिले होते. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्या अधिकाऱ्यांचे संपूर्ण महाराष्ट्र कौतुक करत आहे, ज्या व्यक्तीमुळे भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्याच तुकाराम मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. पण नेमके प्रकरण काय आहे? मुंडे यांनी असा कोणता निर्णय घेतला की त्यांच्यावर कारवाईची चर्चा सुरू झाली? त्यांनी कोणता नियम मोडला आहे का? की ही केवळ त्यांच्या कठोर कारवायांना विरोध करणाऱ्यांची प्रतिक्रिया आहे? या संपूर्ण प्रकरणामागचे सत्य काय आहे? गुन्हा दाखल झाल्याच्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे? आणि पुढे काय होऊ शकते? याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खरं तर काल झालेल्या पत्रकार परिषदेत तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध सुरक्षेसंदर्भात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. दुधाच्या डेऱ्यांपासून ते औषधांच्या उत्पादनांपर्यंत अनेक नियम अधिक कडक करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. याच वेळी त्यांनी पुढील कारवाईचा इशाराही दिला होता. आता पुढचा नंबर कोणाचा? कोणत्या मोठ्या नावांवर कारवाई होणार? याबाबत त्यांनी फार कमी शब्दात पण अतिशय स्पष्ट संदेश दिला होता. त्यांच्या त्या वक्तव्यानंतर भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र यानंतर अचानक एक धक्कादायक बातमी समोर आली. तुकाराम मुंडे यांच्या विरोधातच गुन्हा दाखल होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. नेमकं काय घडलं? ज्यांनी भेसळविरोधी मोहीम उभी केली त्यांनाच आता अडचणीत आणण्याचा प्रयत्न कोण करत आहे? मुंडे साहेबांची चूक नेमकी काय आहे? त्यांनी कोणता नियम मोडला आहे का? की त्यांच्या कठोर कारवायांमुळे काही शक्तिशाली लोक अस्वस्थ झाले आहेत? कोर्टात गेलेलं हे प्रकरण नेमकं काय आहे? आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे? एका प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? की या प्रकरणामागे काही वेगळीच बाजू आहे? तसेच कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुढील काळात कोणत्या मोठ्या कारवाया होणार आहेत, कोणते नवीन नियम लागू होणार आहेत आणि राज्यातील भेसळविरोधी मोहिमेची पुढची दिशा काय असणार आहे याबाबत नेमकं काय सांगितलं? मंडळी, ज्या अधिकाऱ्याच्या नावानं महाराष्ट्रातील भेसळ माफिया आणि काळा बाजार करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्या तुकाराम मुंडे यांच्या भोवती आता एक नवे वादळ घोंगावताना दिसत आहे. जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत असताना आणि FDA विभागात धडाकेबाज कारवाया सुरू असताना अचानक त्यांच्या विरोधात कायदेशीर हालचालींची चर्चा का सुरू झाली आहे? अवघ्या काही दिवसात कोट्यावधी रुपयांचा संशयित अवैध साठा जप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच आता लक्ष केले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पथकावर झालेल्या हल्ल्याची चौकशी सुरू असतानाच चर्चेचे केंद्रबिंदू स्वतः मुंडे साहेब कसे बनले? त्यांनी घेतलेल्या अलीकडील पत्रकार परिषदेनंतर घडामोडींना अचानक वेग का आला? या सर्व घटनांमागे नेमके काय कारण आहे? हा केवळ योगायोग आहे की त्यांच्या कारवायांना अडथळा आणण्याचा प्रयत्न? या संपूर्ण प्रकरणामागील घटनाक्रम, विविध दावे आणि समोर येणारे प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जाऊन संपूर्ण घटनांची साखळी पाहावी लागेल. मंडळी, 25 मे रोजी तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन FDA विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसातच राज्यभर मोठ्या प्रमाणावर कारवायांची मालिका सुरू झाली. नियुक्तीनंतरच्या पहिल्या 15 ते 20 दिवसातच विभागाने महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी धाडसत्र राबवले.
अन्न सुरक्षा विभागाने शेकडो ठिकाणी तपासण्या करून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित पदार्थ आणि संशयित बनावट माल जप्त केला. या कारवायांमुळे अनेक व्यावसायिक आणि संबंधित घटकांमध्ये खळबळ उडाली. विशेष म्हणजे काही प्रसिद्ध ब्रँड्स आणि उत्पादनांबाबतही नियमांचे पालन, जाहिरातीतील दावे आणि गुणवत्ता निकष यांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे या मोहिमेची चर्चा राज्यभर सुरू झाली. दरम्यान तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या अलीकडील पत्रकार परिषदेत अन्न सुरक्षा, औषधांची विक्री, रुग्णालयांमधील काही पद्धती आणि बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कठोर भूमिका जाहीर केली. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेक स्तरांवर चर्चा सुरू झाली. मात्र याच काळात त्यांच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली. काही माध्यमांमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार किंवा कायदेशीर प्रक्रियेबाबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त झळकले. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. नेमके काय घडले आहे? या चर्चेमागील तथ्य काय आहे? आणि या संपूर्ण प्रकरणाचा वास्तविक घटनाक्रम काय सांगतो? आता आपण त्या मुख्य मुद्द्याकडे येऊया, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी चर्चा रंगली आहे. या प्रकरणाची सुरुवात होते वर्धा जिल्ह्यातील एका बहुचर्चित कारवाईपासून. वर्ध्यात 1938 सालापासून कार्यरत असलेला गोरस भंडार हा एक जुना आणि प्रसिद्ध दुग्ध व्यवसायाशी संबंधित ब्रँड मानला जातो. अनेक दशकांची परंपरा लाभलेल्या या संस्थेबाबत अन्नाच्या गुणवत्तेसंदर्भात आणि नियमपालनाबाबत काही तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत FDA पथकाने तपासणी मोहीम राबवली. तपासणी दरम्यान घेतलेल्या नमुन्यांची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली आणि त्यानंतर संबंधित उत्पादनांबाबत आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात आली. दूध, दही, तूप आणि पनीरसह काही उत्पादनांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच संबंधित केंद्राचे कामकाज तात्पुरते बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र या कारवाईचे परिणाम केवळ त्या संस्थेपुरते मर्यादित राहिले नाहीत. स्थानिक भागातील शेकडो दुग्ध उत्पादक शेतकरी या संस्थेशी जोडलेले असल्याने त्यांच्या दुधाच्या विक्रीचा आणि उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान स्थानिक प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्थांद्वारे शेतकऱ्यांचे दूध खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी विविध पर्यायांवर चर्चा झाली. मात्र गोरस भंडारवरील कारवाईनंतर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. काही संबंधित घटकांनी आणि हितसंबंधी पक्षांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते कारवाईची प्रक्रिया आणि काही प्रशासकीय निर्णय याबाबत न्यायालयीन पडताळणी होणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू झाली. काही याचिकांमध्ये कारवाईच्या वैधतेबाबत आक्षेप नोंदवण्यात आल्याचे वृत्त समोर आले. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाकडे केवळ प्रशासकीय नव्हे तर कायदेशीर दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. दुसरीकडे तुकाराम मुंढे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विभागाने केलेली प्रत्येक कारवाई उपलब्ध पुरावे, नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहून करण्यात आली आहे. एका प्रामाणिक अधिकाऱ्याला अशा प्रकारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न यशस्वी ठरणार की जनतेचा पाठिंबा पुन्हा एकदा त्यांच्यासोबत ठामपणे उभा राहणार, याचे उत्तर येणारा काळच देईल. मंडळी, आता या संपूर्ण प्रकरणावर तुमचे मत जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज हाच सर्वात मोठा आवाज असतो. आपण अनेकदा पाहिले आहे की जेव्हा एखादा अधिकारी व्यवस्था सुधारण्यासाठी कठोर पावले उचलतो तेव्हा त्याला विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा वेळी सामान्य नागरिक म्हणून आपण काय विचार करतो हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. जर तुम्हाला वाटत असेल की अन्न सुरक्षा आणि जनतेच्या आरोग्यासाठी कठोर कारवाई होणे आवश्यक आहे तर तुमचे मत नक्की कमेंटमध्ये लिहा. तुमचा प्रत्येक प्रतिसाद या विषयावरील चर्चेला अधिक बळ देऊ शकतो. तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, प्रशासनातील बदल, भ्रष्टाचार विरोधी कारवाया आणि जनहिताच्या विषयांवरील सविस्तर माहिती सातत्याने पाहायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वप्रथम दुधाची प्राथमिक शुद्धता तपासण्यासाठी एक सोपी पद्धत पाहूया. एखाद्या गुळगुळीत आणि थोड्या तिरक्या पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब टाका. जर दूध हळूहळू खाली सरकले
आणि त्यामागे पांढऱ्या रंगाची हलकी रेघ उमटली तर ते तुलनेने शुद्ध असल्याचे संकेत मानले जातात. मात्र दूध लगेच वाहून गेले आणि कोणतीही रेघ दिसली नाही तर त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असू शकते. तसेच दूध किंवा खव्यात स्टार्चची भेसळ आहे का हे तपासण्यासाठी नमुन्यात आयोडीनचे काही थेंब टाकले जातात. जर मिश्रणाचा रंग निळसर झाला तर स्टार्चच्या उपस्थितीची शक्यता दर्शवली जाऊ शकते. मंडळी, अशा काही सोप्या आणि प्राथमिक चाचण्यांच्या मदतीने आपण अधिक जागरूक ग्राहक बनू शकतो. मात्र कोणतीही शंका असल्यास अधिकृत प्रयोगशाळेची चाचणी हाच सर्वात विश्वासार्ह मार्ग आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक कुटुंबापर्यंत अन्न सुरक्षेबाबतची जागरूकता पोहोचेल. जागरूक ग्राहक हीच भेसळ विरोधातील सर्वात मोठी ताकद आहे. तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा.